इचलकरंजी चौंडेश्वरी कॉलनी समोरील शहापूर ते खंजीर इंडस्ट्रियल इस्टेटला जोडणारा रस्ता ओएफसी केबल टाकणीकामी रस्ता खुदाई केलेले असून सदर ठिकाणी मोठी चर पाडली असून सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नसून त्या ठिकाणी एकाच बाजूला तेही मोडलेले बॅरिकेड लावलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाही। एका बाजूलाच वाहने येणार का, दुसऱ्या बाजूला येणार नाहीत का? अपघात झाल्यास कोण कारणीभूत? झालेल्या अपघातात कोण भरपाई देणार? जीवितहानी झाल्यास कोण जबाबदारी घेणार? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। इचलकरंजी खंजीर इंडस्ट्रीत चौंडेश्वरी कॉलनी समोरील शहापूरकडे जाणार रस्त्याकडेला ओएफसी केबल टाकणीकामी खुदाई जेसीबीच्या साह्याने उत्खनन करण्यात आले। सदर ठिकाणी मोठी चर पाडली असून त्या ठिकाणी एकाच बाजूला मोडलेले बॅरिकेड लावण्यात आले असून सदरचे काम खूप दिवसापासून सुरू आहे। खंजिरी औद्योगिक वसाहतीला जाणारा प्रमुख मार्ग असल्यामुळे मोठमोठ्या वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे। ओएफसी केबल रस्त्याकडेला टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे जेसीबीच्या साह्याने उखरल्यामुळे रस्ता अरुंद बनला आहे। त्याचबरोबर उखरलेला रस्ता व्यवस्थित पॅचवर्क न झाल्यामुळे मोठमोठे दगड, मुरुम, खडक रस्त्याच्या सभोवताल परिसरामध्ये व्यापल्यामुळे पावसात गाड्या स्लिप होऊन छोटे मोठे अपघात घडत आहेत। सदर कंपनीला उत्खननाची परवानगी देत असताना अतिरिक्त आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका यांनी काही अटी घातल्या आहेत। त्यामध्ये अट नंबर 12, रस्ता खुदाई करताना बॅरिकेटिंग करणे, रिफ्लेक्टर बसवणे व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे बंधनकारक राहील। तसेच सदर काम करताना काही अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी कंपनी जबाबदार राहील। तरी खुदाई करता परवानगी देण्यास सदर कंपनी अटी घातल्या आहेत। त्याचे सर्वच अटीचे उल्लंघन करत असून सदर कंपनी कोणा नागरिकाच्या बळीची वाट पाहत आहे का, सदर कंपनीवर फौजदारीचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन लवकरच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त व शहापूर पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक यांना देणार असल्याचे याप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य तथा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम हुसेन मुल्ला यांनी सांगितले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा